कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील सेक्टर 1 मधील मित्तल टॉवरमध्ये ताज कॅफे नावाचं हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून हुक्का पार्लरमधील हुक्क्याचे साहित्य तसेच 3 गाळे जप्त करून त्याला सील केले। यामध्ये ताज कॅफे चालक हेमंत पंडित आणि त्याच्या सहकारी नदा झुमानी या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हुक्का पार्लरवर कारवाई करून एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करणारे कोपरखैरणे हे राज्यातील पहिलेच पोलीस ठाणे ठरले। कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना आलेल्या तक्रारीवरून सेक्टर 1 मित्तल टॉवर येथील पहिल्या माळ्यावर असलेले ताज कॅफे ह्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी हुक्का वापरायच्या वस्तू, हुक्क्याचे पॉट्स, त्या लागणारे मटेरियल्स हे मिळून आले असता त्या ठिकाणी आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी API कुंभार व त्यांची टीम यांनी रीतसर पंचनामा करून पोलीस म्हणून आम्ही त्या ठिकाणी सदरचे ताज कॅफे चालक हेमंत पंडित व त्यांची पार्टनर नदा झुमानी यांच्याविरुद्ध आम्ही FIR नोंद केली। सदरच्या तपासामध्ये ताज कॅफेमध्ये कुठलेच शासकीय प्रमाणपत्र नसल्या कारणाने त्यांना मुदत दिली होती की तुम्ही कुठल्या परवान्याने तुम्ही हा व्यवसाय करताय, म्हणजे कुठलेही कागदपत्र सादर न केल्यानं सदरची आस्थापनामध्ये असलेले सोफा, टेबल व 3 गाळे आम्ही आज कायद्यानुसार ते सीज केले आहेत। त्याची साधारण किंमत आहे 1.5 कोटीची मालमत्ता आम्ही फ्रीज केली आहे। सदरची मालमत्ता फ्रीज केल्यावर आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस उपायुक्त श्री धाने सर, आमचे ACP बुधवन सर यांना माहिती दिलेली आहे। त्या अनुषंगाने आमचा विशेष अहवाल आम्ही वरिष्ठ सादर करत आहोत। सदर मालमत्ता ही गैरकामासाठी वापरल्या कारणाने, हुक्क्यासाठी वापरल्या कारणाने आम्ही ती फ्रीज केले आहे आणि सदरचा अहवाल आम्ही मान्य कोर्टातही पाठवत आहोत। तरी आमचं आव्हान आहे की कुठेही इलिगल हुक्का पार्लर असू द्या, गांजा असू द्या, MD असू द्या, असे काही ड्रग्स आढळले तर नागरिकांनी आम्हाला 112 अथवा 88 28 112 112 वर कॉल करावा, जेणेकरून आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर आम्ही सक्षमपणे नक्कीच कारवाई करू।